थोडंसं चिकन आहे ना, मी कलेजी, पोटा, लेग थोडंसं बाजूला काढलं होतं फ्रायसाठी. तर त्याला मी हळद आणि अर्धा लिंबू लावून घेते आणि हे पण मॅरिनेट करून अर्धा तास ठेवून देते. ह्याला व्यवस्थित एकजीव करते आणि हे पण अर्धा तास ठेवून देते. तर ह्याला मी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण लावून घेते. सॉरी, मी दाखवायला तुम्हाला विसरली. हे आपण फ्रायचं चिकन बनवत आहोत त्याच्यामुळे. आणि आपण ह्याला मी मसाले पण लावून घेते. पण इथे अर्धा चमचा मालवणी मसाला टाकून घेऊया. हे आपण चिकन फ्राय करतोय ना, त्याच्यासाठी थोडा घरगुती मसाला माझा. थोडी धना पावडर व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि कोथिंबीर, कारण आपण ह्याला हळद आणि लिंबू लावून ठेवलेलं मॅरिनेटसाठी. ते व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आणि आता ह्याला आपण शॅलो फ्राय करून घेऊया. चिकन फ्राय करायला ठेवलं आहे बारीक गॅसवर, जे आपण मॅरिनेट केलेलं ना ते. त्याला मस्तपैकी पलटून चिकन मस्तपैकी फ्राय करते मी, मस्त बटर लावून. घरगुती, बाहेरच्यापेक्षा घरातली चव एकदम भारी. या तुम्ही पण सर्वांनी खायला. मस्तपैकी भाजतायत बघा, बटर लावले तर. चिकन फ्राय रेडी झालं आहे. मस्त बटर आणि वरून कोथिंबीर आणि लिंबू. तर यात तुम्ही सर्वांनी खायला. आवडल्यास नक्कीच जाऊन लाईक करा. ठेवत आहोत बिर्याणी राईस. तर मी कुकर ठेवल्यात, आपण तेल टाकून घेऊया फोडणीसाठी. गरम झाले, आपण खडे मसाले घेतलेत ते टाकून घेऊया. दालचिनी, लवंग, तेजपत्ता, काळी मिरी थोडेसे परतवून घेऊया तेलामध्ये. अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेऊया. कोथिंबीर टाकून घेऊया आणि बिर्याणी मसाला टाकू. बाकी कुठलेच मसाले नाही टाकायचे, कारण का आपण हा सिंपल बिर्याणीचा राईस बनवत आहोत म्हणून. आपली जे फोडणी झाली तर आपण तांदूळ धुवून घेतले होते ते टाकून घेऊया. अर्धा तास पाण्यात ठेवले होते. व्यवस्थित एकजीव करून घ्या. आणि मीठ टाकायला विसरू नका. मी मीठ टाकलं नाही आहे, तर मी टाकते मीठ ह्याच्यामध्ये त्याला. तर आपण इथे मीठ वगैरे टाकून घेतलं तर व्यवस्थित एकजीव करून घेते. आणि 1 ग्लासच पाणी टाकते मी, 2 वाट्या मी राईस घेतला आहे त्याच्यामुळे. आणि ह्याला मी 3 शिट्ट्या कुकरला लावून घेते. म्हणजे आपण ह्याला 3 शिट्ट्या देऊया भाताला.